नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण मक्याच्या दाण्यांची भाजी कशी करायची ते बघूया. अगदी घरगुती साहित्यामध्ये ही भाजी तयार होणार आहे. चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया. सुरुवातीला आपण उकळत्या पाण्यामध्ये मक्याचे दाणे मीठ घालून थोडे वाफवून घेऊ. झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफवून घेऊ. 2 टोमॅटो घेतलेत, 2 कांदे चिरून घेतलेले, आलं लसूण याची आपण एक प्युरी तयार करून घेणार आहे. टोमॅटो प्युरी तयार आहे. 8-10 काजूची आपण पेस्ट तयार करणार आहे. भाजीसाठी लागणारे मक्याचे दाणे सुद्धा वाफवून तयार आहे. कांदा टोमॅटोची प्युरी पण तयार आहे. ही काजूची पेस्ट तयार केलेली आहे आणि ही दुधावरची साय फेटून घेतलेली आहे. आता ही सगळी पूर्वतयारी झालेली आहे. तर आता आपण भाजी करायला घेऊ. सुरुवातीला आपण बटर टाकणार आहे. बटर आणि तेल दोन्ही मी वापरणार आहे. तुम्ही नुसते बटरही वापरू शकतात, नाहीतर तेल सुद्धा वापरता येईल. अमूल बटर पूर्ण मेल्ट झाल्यावर त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊ. झाकण ठेवून आपण कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जातो तोपर्यंत शिजवून घेऊ. 2-3 मिनिटांनंतर प्युरी छान शिजलेली आहे. हळद, लाल तिखट, बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे, फक्त रंगासाठी टाकायचं आपल्याला. किंग मसाला, चाट मसाला, कसुरी मेथी टाकणार. सगळं छान मिक्स करून घेऊ. पुन्हा थोड्या वेळासाठी आपण झाकण लावून ठेवू, म्हणजे मसाले छान मिक्स होतील. मसाले चांगलेच मिक्स झालेले त्यामध्ये. आपण त्यामध्ये काजूची पेस्ट टाकू. फेटून घेतलेली दुधावरची साय टाकू. एकदम बाहेर जशी भाजी मिळते त्याच पद्धतीची भाजी आपली आज होणार आहे. चवीपुरतं मीठ टाकू. आपण मका शिजताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे फक्त मसाल्यापुरतं आता आपण मीठ टाकणार आहे. ज्यावेळी आपण कॉर्न उकडले त्यावेळेसच थोडंसं पाणी ठेवलेलं होतं त्यामध्ये, तेच पाणी आता आपण याच्यात टाकणार आहे. झाकण ठेवून आपण एक 2 ते 3 मिनिटं छान शिजू देऊ. मी आता गॅस बंद करते. आता आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. ती लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.